नमस्कार मित्रांनो. संकेत क्रमांक 875 नक्षत्र आयलँड फेज 7 मोशी इथे 1 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. इथं फ्लॅटची संख्या खूप सारी टोटल फ्लॅट आहेत 67 आहेत आणि जनरल कॅटेगरीमध्ये जवळपास 35 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर निश्चितपणे यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याची कॉस्ट ठेवलेली आहे म्हाडाने जवळपास 21 लाख रुपये. बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया बघू शकता. कार्पेट एरिया आहे 37.64 स्क्वेअर मीटर आणि बिल्टअप एरिया आहे 63.16 स्क्वेअर मीटर. म्हणजे जवळपास हा 500 ते 550 स्क्वेअर फूट मध्ये हा फ्लॅट अवेलेबल आहे. हा रेरा नंबर आहे त्याचा. तर याच्या डिटेल्स करू शकता म्हाडाच्या रेराच्या वेबसाईट वरती. यात लिटिगेशन कुठल्याही प्रकारचं नाहीये आणि हे बघू शकता की कंप्लीशन डेट आहे डिसेंबर 2027. म्हणजे 1-2 वर्षात आपल्याला फ्लॅट भेटणार आहे. आणि म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे. जी बिल्डिंग साठी त्यांनी सेपरेट बिल्डिंग केलेली आहे. बघू शकता हे म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग आहे. आणि लिटिगेशन बद्दल बोलायचं झालं तर लिटिगेशन इथं नाहीये कुठल्याही प्रकारचं. इथं बघू शकता लिटिगेशन डिटेल्स. इथं लिटिगेशन आहे. एक लिटिगेशन आहे. इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट द प्रॉपर्टी प्रोजेक्ट. यस, लिटिगेशन आहे या प्रोजेक्ट वरती. पण काही लिटिगेशन हे काही एवढं काळजी करण्यासारखं नाहीये. लिटिगेशन बद्दल मी चौकशी केली. ठीक आहे. कॉल करून मी त्यांना विचारलं की लिटिगेशन दाखवत आहे. ते म्हणले की तुम्ही अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर हा त्यांचा आहे फ्लोर प्लॅन. फ्लोर प्लॅन बद्दल बघायचं गेलं तर टोटल 1 BHK अवेलेबल आहे तिथे. हे बघू शकता. हा लिव्हिंग हॉल आहे. त्याला अटॅच बाल्कनी दिलेली आहे त्याने आणि समोरच्या साईडला किचन आहे. लिव्हिंग हॉल हा खूप असा मोठा आहे. मी प्रोजेक्ट जाऊन पण बघितला आहे. लिव्हिंग हॉल जवळपास 11 बाय जवळपास 12-13चा आहे. इथंच एक बेडरूम दिलेली आहे. एक बाथरूम असं कॉमन बाथरूम टॉयलेट दिलेलं आहे आणि याला पण ट्राय बाल्कनी किचनला दिलेली आहे. 2 लिफ्ट आहे त्याला. ठीक आहे. तर इथे बघू शकता हा पण फ्लोर प्लॅन पण सेम आहे. इथे बघायला गेलं तर लिव्हिंग हॉल आहे सेम आहे 3.20 इंटू 4.25. इथे किचन दिलेलं आहे 2.6 इंटू 2.15. यालाच ड्राय बाल्कनी दिलेली आहे. आणि बेडरूम बघायला गेलं तर जवळपास 10 बाय 10 म्हणजे स्क्वेअर फीट मध्ये 10 बाय 10 ची आहे. बेडरूमला गॅलरी वगैरे कुठल्याही प्रकारची दिलेली नाही त्याने. ठीक आहे. लिटिगेशन आहे पण त्यात काही काळजी करण्यासारखं नाहीये. तर तुम्ही अप्लाय करू शकता. मी त्यांना फोन लावून विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे बघू शकता. हे म्हाडासाठी सेपरेट जे बिल्डिंग इथे केलेली आहे. इथे क्लब हाऊस वगैरे आहे, स्विमिंग पूल आहे. इथे बघू शकता. अम्युनिटीजचा ऍक्सेस मोस्टली इथं नाहीच आहेत. अम्युनिटीज हे फक्त बिल्डरच्या फ्लॅट साठी केलेले आहेत. हे बघू शकता की बिल्डिंग या बाकीच्या आहेत बिल्डरच्या त्या सेपरेट्स आहेत. ई बिल्डिंग आहे, डी बिल्डिंग आहे, ए बिल्डिंग आहे, एच ब्लॉक आहे. हे सर्व बिल्डिंग्स मला बिल्डरने सेपरेट केलेला आहे. तर हा भोसरीहून प्रोजेक्ट जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. डीमार्ट पण जवळ आहे. हे बघू शकता. हा जो आहे तो आळंदी मोशी रोड आहे आणि हा भोसरीचा. तर मोस्टली 5 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे आणि खूप सारे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही विचार करा अप्लाय करताना. लिटिगेशन बद्दल चौकशी केली आहे. त्यात काही काळजी करण्यासारखं नाही. फक्त 21 लाखात हा फ्लॅट भेटत आहे. मार्केट प्राइस बघायला गेली तर याची जवळपास 35 लाखापर्यंत आहे. तर अप्लाय करू शकता. रेंट बद्दल बोलायला गेलं तर 8 ते 10 हजार रुपये इझिली 1 BHK ला तुम्हाला रेंट भेटेल कमीत कमी. कारण की म्हाडाचा फ्लॅट आहे त्यामुळे थोडंसं रेंट कमी आहे. पण प्रोजेक्ट वगैरे खूप चांगला बांधलेला आहे त्याने. धन्यवाद.